ओम श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे। श्रुत म्हणे सौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मती त्रिजगती तेची धन्य। जे सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यांसी वंदिती शक्रादी सुरगण, ते शंकरची त्यांचे दर्शन घेता तर ते जीव बहु। अथवा षोडश दंडिदान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे मादे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख अष्टमुख षष्टमुख चतुर्दश लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुपळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन करी तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशीचा अनुप्रपावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित, प्रजादायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर प्रतिवता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लादीचे कामिने, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सद्वज्ञ, शिष्य प्रज्ञावंत, गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील, शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते प्राधिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजनाची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रजानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊन सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नाबळेत्वा। पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष भस्मधारण, भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यांसी कानावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोने रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। हे उगवला सुकृत मित्र, घरासी आला परशीर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रीतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया। जन्मे जय सर्पसत्र केले, ते दास्तिके मध्येच राहिले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक। विरंचिसी दटावने क्षणमात्रे, प्रीतिसृष्टी केली विश्वामित्रे, देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले। ती सांगावी समळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्रयोगींद्र, तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष।
समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशीळ अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवज आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे आणून कुंगुरु प्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिजा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोलाविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा सोनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदारो बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक्यभद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळात रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगतीवरून त्यांसी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण भीष्मकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंदघन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षी पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचिताने दिवलिंग काढिले सूर्यप्रभे होऊन आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येईरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व
धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावयाभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबररी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुक्कुट मरकटे दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुंडाच्या, अतिलाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंबे निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी धुळधुळू आहे नीर, भयंकर महायोगी. चंद्रकळा ज्याचे शिरी, नीलकंठ गडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वर कंदूक झेलीत, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्दारून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बसत. दिव्य रूप पाहोनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलांगारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलिती शिवदास, ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली. ही कथा परमसूरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्यांची पूर्व पुण्ये करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुके मी धन्य, सुपुत्र पुदरी जन्मला. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी तत्पथा. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी वाटेल दुःख. ते ऐकता सकळीक, दुःखारणे मी पडेल पै. प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन,
ना तरी अंगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण, झाली असती जाणपा. आज पासोनी 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्रीत गेले आहाळुनी. अंतःपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करोनिया हाहाकार, वक्षस्थळी पिटी नृपवर. मग रायाशी पराशर, सावध करोनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचमुते नवती सबरळ, शशी मित्र नवते पै. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करोनिया. सत्वांशे निर्मिला पीतसन, रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्व स्थित्यंतर करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. याहुनी विशेष गृहज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणि थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पठती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. या संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जपत पज्ञान, त्याहुनी अन्न नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्यांचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढेला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जावो नियमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे बापमती. ते अल्पायुष्यी होती, नाना रीती चाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगोण. ऐसे म्हणती जे तया लागून, काणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुक्त रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, शोणीपाळा करी सप्तदीन. राये धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासोनी. तरी त्या आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्स विप्र बोलावूनी, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांस वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधुनीचे सलिले भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गजनले ब्राह्मण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित,
चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तलेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खरी अंगा सारिखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्पता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती, दिगंतम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून करीत तांडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर, सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन मायेन बोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडशान्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणून अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भंडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षदा, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वधुनी. शेतोत्पले मृण्णानी, रमणलिंग अर्चिले. की ने देवासी सापडे चिंतामणी, की क्षुधितापुडे शिराब्धिये धावनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान्न पादी कायाधू हृदय रत्न. हे शिष्य त्यांचे त्रिभुवनी जाण, वंद्यचे का सर्वांते. जो चतुष्षष्टिकला प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतलामळ. जाचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागून येती. अन्याय विलोकिता नैनी, दंडे ताडील शक्रांतिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्री गार्य पत्ताहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकल ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य समनी, षोडशोपचारे पूजला नारद मुनी. उभा राव ठाके कर जोडूनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले. दशभुजा पंचवदन, तिन्ही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, अनुरुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टे बहु. मग उभा ठाकूनी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिम गजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी,
राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करोनी मोहस्सा करीतसे शतरुद्र करिता निशेष शताविषयी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शबिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा तशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निःशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून तेता झाला हे ते काळी मग प्रधाना समवेत राव जाण जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राधना करिता महारुद्र तोषला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रां समाधान की हा कल्पद्रमो संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहविडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वथाही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चंडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते तज्जावे जीवे भावे देवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख वैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड एकादशोध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु ओम नमः शिवाय।